स्वप्नापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी टार्गेट निश्चित करा. कारण जर ध्येय माहिती नसेल, जर कुठे पोहोचायचं हेच माहिती नसेल, तर तुम्ही किती वेळ रस्ता चाललात आणि किती अंतर पार केलं याला काहीच किंमत नसते. हॅलो वॉरियर्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला ज्या पोस्टपर्यंत पोहोचायचं आहे किंवा जी टार्गेटेड पोस्ट आहे ते टार्गेट त्या पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे आपलं एक्झॅक्ट टार्गेट आहे, म्हणजे एक तर आहे तुमच्या डोक्यात की मला या पोस्टपर्यंत जायचं आहे, पण त्याचबरोबर दुसरा मुद्दा येतो की त्या पोस्टपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आणखी छोटे छोटे टार्गेट्स जे आहेत ते सेट करावे लागतील. मग ते कसे सेट करायचे हेच नाही आपल्याला समजत आणि तिथेच आपला सगळा गोंधळ उडतो. आणि मग होतं असं की आपण मेहनत तर घेत असतो, आपण अभ्यास तर करत असतो, पण खरंच या अभ्यासावरती किंवा ही जी काही मेहनत आपण घेतो या मेहनतीच्या जोरावरती आपण आपल्याला हवी असणारी आपली ड्रीम पोस्ट मिळवू शकतो का, याबाबत कायम आपल्या मनामध्ये संभ्रम असतो. किंवा बऱ्याचदा असं होतं की जरी तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तरीसुद्धा तुमचे प्रयत्न त्या दिशेने होत नसतात किंवा तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करत नसतात आणि त्यामुळे त्या पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागतो. आणि त्यामुळेच आजच्या लेक्चरमध्ये आपण कशा पद्धतीने टार्गेट सेट करायचे आहेत आणि ते टार्गेट आपण खरंच हिट करू शकतो का, किंवा त्या टार्गेटपासून आपण अजून किती दूर आहोत, स्वतःचं मूल्यमापन कसं करायचं, किंवा जास्तीत जास्त स्कोर येण्यासाठी आणि आपल्या टार्गेटच्या अगदी जवळ जाण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. प्रश्नपत्रिका कधी सोडवाव्यात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 65 डेज चॅलेंजमध्ये सगळेच जण मला हे विचारत आहेत की फुल लेंथची टेस्ट सोडवायला सुरुवात करायची. अर्थात तुमचा जर अभ्यास झाला असेल, आता अभ्यास तर कोणाचा होतच नाही म्हणा, की कधीच अशी अवस्था नसते की तुम्हाला विचारलं तुमचा अभ्यास झाला आहे का आणि तुम्ही म्हणाल हो माझा सगळा अभ्यास झाला आहे. जनरली तो दिवस येत नाही, कारण आपलं काही ना काहीतरी मागे राहिलेलंच असतं, कारण या अभ्यासक्रमाची व्याप्तीच तेवढी जास्त आहे. मग अभ्यास झालेला नसताना प्रश्नपत्रिका सोडवायच्या का? जसं मी आत्ताच म्हटलं की पूर्ण अभ्यास कधीच नाही होणार, पण ॲटलिस्ट तुमचं प्रत्येक विषयाचं एक रीडिंग, एक रिव्हिजन झाली असेल. कमीत कमी 5 विषय तरी, म्हणजे जे 7 विषय आहेत आपण कंबाईनच्या दृष्टीने जर बोललो तर जे 7 विषय आहेत त्यापैकी कमीत कमी 5 विषय तुमचे रीड करून आणि त्याची रिव्हिजन करून किंवा मॅथ्स रिजनिंग असेल तर प्रॅक्टिस करून झाली असेल तर प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायला काहीच हरकत नाही. फुल लेंथच्या टेस्ट आधी का घ्यायच्या नाहीत त्याच्या पाठीमागे बरीच कारणं आहेत. एक मुद्दा, ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला घेतात तर जर तुमचं तो कंटेंट रीड करून झाला नसेल किंवा त्याची रिव्हिजन झाली नसेल किंवा त्याच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुमचा स्कोर कमी येणार आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि मग ज्यावेळेला स्कोर कमी येतो, कारण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपण फार एक्सायटेड असतो, ज्यावेळेला स्कोर कमी येतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण व्हायला लागते. पहिल्या प्रश्नपत्रिकेला कदाचित तुम्हाला तसं नाही वाटणार, पण ज्यावेळेला तुम्ही दुसरी प्रश्नपत्रिका घ्याल, तिसरी प्रश्नपत्रिका घ्याल आणि तुमचा स्कोर वाढतच नाही आहे, त्यावेळेला मग तुम्ही स्वतःलाच डाऊट करायला लागाल की मला येतच नाही आहे, माझा काहीच अभ्यास झालेला नाही आहे, किंवा माझं किती सगळं वाचायचं राहिलं आहे, माझा हा टॉपिक राहिला आहे, माझा हा सब्जेक्ट राहिला आहे, आणि फक्त गोंधळ उडेल तुमच्या डोक्यामध्ये. साधं सिंपल उदाहरण तुम्हाला सांगते. जर समजा तुम्ही एक सब्जेक्ट कुठलाही सिलेक्ट केलेला आहे रीडिंगसाठी, तुम्ही एक टॉपिक आज रीड केलात आणि त्या टॉपिकवरचे तुम्ही प्रश्न सोडवले, तुमची ॲक्युरेसी खूप चांगली असते, म्हणजे एकच टॉपिक रीड केला आणि त्या एकाच टॉपिकवरचे प्रश्न तुम्ही सोडवले तर कदाचित तुम्ही अगदी 95% पर्यंत ॲक्युरेट असू शकता, कधीकधी 98-99% सुद्धा जाऊ शकता की तुमचे तेवढे प्रश्न बरोबर येतील. जर समजा एकाच दिवसामध्ये 2 किंवा 3 टॉपिक करायचे असतील आणि त्या 3ही टॉपिकवरचे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे असतील, टॉपिक रीड केला आणि लगेच क्वेश्चन सोडवले तरी तुमची ॲक्युरेसी मेंटेन राहील. बट 3 टॉपिक एका पाठोपाठ एक तुम्ही रीड केले, देन तुम्ही क्वेश्चन पेपरकडे आला तर तुमची ॲक्युरेसी थोडी कमी होईल, 90% येईल. म्हणजे जर 100 प्रश्न सोडवले तर 10 प्रश्न तुमचे त्याच्यामध्ये चुकू शकतात, किंवा एक 92-93% ॲक्युरेसी तुमची येईल. हेच आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं. समजा तुम्ही एकाच दिवशी 2 टॉपिक घेत आहात, 2 वेगवेगळे सब्जेक्ट घेत आहात आणि 2 वेगवेगळे टॉपिक घेत आहात, आणि त्याच्यानंतर ते दोन्हीही कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन सोडवत आहात, तर परत तुमची ॲक्युरेसी थोडी एखाद्या पॉईंटनी कमी येऊ शकते. का? कारण 2 कम्प्लिटली वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, कम्प्लिटली वेगळा कंटेंट आहे. हेच तुम्ही एक अख्खा सब्जेक्ट केला आणि परत घेतलं तर परत तुमची ॲक्युरेसी अगदी 85% सुद्धा कमी होऊ शकते. हेच ज्यावेळेला तुम्ही सगळे सब्जेक्ट एकसाथ घेता त्यावेळेला तुमची ॲक्युरेसी फारच कमी होते, कारण आपल्याला एक धडा घेतल्यानंतर तो धडा वाचणं आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवणं हे जास्त इझी जातं, कारण आपण त्या फ्लोमध्ये असतो. ज्यावेळेला आपण 2 वेगवेगळे टॉपिक घेतो आणि आपण प्रश्न सोडवायला जातो, जर त्या 2 टॉपिकचा एकमेकांशी संबंध असेल तर कदाचित आपली ॲक्युरेसी चांगली असते, पण जर 2 टॉपिक कम्प्लिटली डिफरंट असतील
तर डेफिनेटली आपली ॲक्युरेसी कमी होते, कारण त्या फ्लोमधून म्हणजे एका टॉपिकच्या फ्लोमधून दुसऱ्या टॉपिकच्या फ्लोमध्ये जाण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. हेच जर आपण अगदी सब्जेक्टच बदलले तर आपली ॲक्युरेसी अजून कमी होते. आणि याच ठिकाणी जर आपण 7 सब्जेक्ट एकदम घेतले मग तर आपली ॲक्युरेसी फारच कमी होते. कारण एकतर अभ्यास ही तर गोष्ट असतेच, पण त्यासोबत दुसरा मुद्दा हा येतो की तुम्हाला एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्टमध्ये लगेच मूव ऑन होता येते का, लगेच एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्टचं तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत ते समजून घेता येतात का, किंवा त्यावेळेत तुमचा ब्रेन लगेच तेवढा स्विच करण्यासाठी रेडी आहे का, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे जर तुमचा अभ्यास झालेला नसेल आणि तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला घेतली तर होणार असं, म्हणजे कमीत कमी 5 सब्जेक्ट जर झालेले नसतील तर मग होणार हे की तुमचा स्कोर फारच कमी येणार. आणि जसा स्कोर कमी येईल तसं तुमचं टेन्शन वाढत राहणार. ना तुमचं कुठल्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कंप्लीट होणार, ना तुम्ही नवीन कुठला कंटेंट करू शकणार, पाठीमागचं पाठीमागे राहणार, पुढचं तसंच पुढे राहून जाणार आणि तुम्ही मध्येच अडकून पडणार. त्यामुळे या बाबतीत थोडं स्वतःवरती नियंत्रणही ठेवा आणि कुठलाही क्वेश्चन पेपर सोडवून झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिस लगेच कंप्लीट करा. ॲनालिसिस शक्यतो पेंडिंगला ठेवू नका, कारण होतं असं, जर तुम्ही टेस्ट पेपर पेंडिंगला ठेवलात ॲनालिसिसचा म्हणजे विश्लेषण करण्यासाठीचा, तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही दुसरी टेस्ट घेता परत तुम्हाला पहिल्या टेस्टचा ॲनालिसिस करण्याची इच्छा होत नाही. ठीक आहे, हा झाला एक मुद्दा. आता तुम्ही टेस्टचं ॲनालिसिस करताय, याचा खरंच तुम्हाला फायदा होतोय का, किंवा मी योग्य पद्धतीने ॲनालिसिस करतोय का, हे तुम्हाला कसं कळणार. तर ते करण्यासाठी अगदी साधी सिंपल पद्धत आहे. तुम्ही समजा एक टेस्ट पेपर सॉल्व केला आहे, सब्जेक्ट वाईज असेल किंवा फुल लेंथ असेल. सुरुवातीला तर तुम्ही सब्जेक्ट वाईजच सॉल्व करायला पाहिजेत. जर समजा तुम्ही पहिला टेस्ट पेपर सॉल्व केलेला आहे, XYZ कुठल्याही एका सब्जेक्टचा तुम्ही केलेला आहे, नंतर तुम्ही फुल लेंथची टेस्ट घेतलेली आहे, तुम्ही पहिल्यांदा त्या टेस्टचं ॲनालिसिससुद्धा केलेलं आहे तुमच्या पद्धतीने, तुम्हाला माहिती नाही समजा, पण जेवढं तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे की विश्लेषण म्हणजे काय तेवढं तुम्ही समजा केलेलं आहे. नंतर तुम्ही एखादी फुल लेंथ टेस्ट सोडवली आणि त्या टेस्टमध्ये पहिला टेस्ट पेपर जो तुम्ही सोडवलेला आहे, ज्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्या विश्लेषणामधून एखादा प्रश्न नवीन टेस्टमध्ये तुम्हाला दिसला त्याच टॉपिकवरचा, आणि तो प्रश्न जर तुमचा बरोबर येत असेल तर तुम्ही विश्लेषण अगदी योग्य पद्धतीने केलेलं आहे. पण जर समजा जी टेस्ट तुम्ही अगोदर सोडवलेली आहे त्याच्या विश्लेषणामध्ये जो कंटेंट तुमचा कव्हर झालेला आहे, त्या विश्लेषणावरती आलेला नव्याने आलेला प्रश्न जर तुम्हाला सुटत नसेल, जर त्याचं उत्तर चुकत असेल, तर एक तर विश्लेषण तुम्ही करताना चुकलेले आहात, किंवा त्या विश्लेषणाची तुम्ही रिव्हिजन केलेली नाही आहे, किंवा ते विश्लेषण तुम्ही दुसऱ्या कुणाचं तरी म्हणजे एखाद्या बुकमधलं किंवा दुसऱ्या एखाद्या फ्रेंडचं किंवा कुठूनही जसंच्या तसं उचलून लिहिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मग जसंच्या तसं उचलून लिहायचं नाही का असा त्याचा अर्थ होतो का. जे प्रश्न तुम्हाला फार अवघड जातात, ज्या प्रश्नांचा सोर्स मिळत नाही, ज्या प्रश्नांचं उत्तर शोधणं फारच डिफिकल्ट आहे, अशा प्रश्नांसाठी तुम्ही ॲनालिसिसचं बुक यूज करू शकता. बट ज्या प्रश्नांचा सोर्स तुमच्याकडे आहे, तुमच्याच बुकमधनं ते प्रश्न आलेले आहेत, जे बुक तुमच्याजवळ आहे त्याच्यातून, तर ते विश्लेषण तुम्ही स्वतःहूनच केलं पाहिजे, त्याचाच तुम्हाला जास्त फायदा होतो. सो तुमचं विश्लेषण योग्य पद्धतीने तुम्ही करत आहात का, जे काही करताय ते हे कसं कळेल तुम्हाला जेव्हा नेक्स्ट टाईम तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व करताय. पाठीमागे जे तुम्ही केले त्याच्यातून आलेला प्रश्न चुकला नाही पाहिजे. आणि मी हेच तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करताय, सगळा अभ्यासक्रम नाही झाला तरी चालेल, पण जेवढं करताय ते इतकं परफेक्ट करा की त्याच्यावरती आलेला प्रश्न कधीही चुकला नाही पाहिजे. ठीक आहे. मग आता टार्गेटेड स्कोअरपर्यंत कसं पोहोचायचं हा सगळ्यात मेन मुद्दा येतो. टार्गेटेड स्कोअर तरी तुमचा अगोदर तुमच्या डोक्यात आहे की नाही हे तुम्ही फिक्स करा, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी बोलूयात. आता टार्गेटेड स्कोअर म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये कुठली पोस्ट आहे, त्या पोस्टचा कट ऑफ आत्तापर्यंत किती लागलेला आहे, म्हणजे मागच्या काही वर्षांचा कट ऑफ जर पाहिला तर किती लागलेला आहे, पुढे किती लागू शकतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून आयडिया येते की मला किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. मग जर आपण PSI STI ASO या तिन्ही पदांचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की मोस्टली ASOचं जे आहे ते मॅक्झिमम लागतं, म्हणजे तिन्ही पोस्टमध्ये हायेस्ट कट ऑफ जो आहे तो कोणाचा असतो, तर ASOचा, त्यानंतर STI आणि त्यानंतर PSIचा. मग जर आपण टार्गेट जर सेट करायचे म्हटलं तर तुम्हाला ASO व्हायचं असेल तर 56 ते 60, कमीत कमी 56, जास्तीत जास्त 60 मार्क्स तुमचे असायलाच पाहिजेत. तुमच्यापैकी काही जण म्हणतील की एवढं जास्त मेरिट नाही लागलं, 1-2 मार्क्सनी कमीच लागले, पण यावर्षी खूप जणांना हा अनुभव आला आहे, खूप जणांचे डोळे उघडले असतील की आपले रिझल्ट पॉईंटमध्ये जात आहेत. म्हणजे तुमचे मार्क्स समजा आपण 43.50 आहेत, 43.75चं मेरिट लागलं तर 0.25साठी तुम्ही बाहेर पडत आहात. म्हणजे इथे आत्तापर्यंत निगेटिव्ह मार्किंगचं आपल्याला एवढं काही टेन्शन नव्हतं, कारण राऊंड फिगर काउंट होत होती.
पण आता निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एक चुकलेला प्रश्नसुद्धा तुम्हाला रिझल्टमधून बाहेर काढू शकतो. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. एक प्रश्न जरी चुकला तरी तो तुम्हाला अख्ख्या पोस्टमधून म्हणजे या रेसमधूनच बाहेर काढून फेकणारा ठरू शकतो. त्यामुळे तुमची ॲक्युरसी किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला आत्ता समजलं असेल. जो रिझल्ट आला 2020चा त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता PSIसाठी कमीत कमी 46, जास्तीत जास्त 50, STIसाठी 55 ते 59, ASOसाठी 56 ते 60. कदाचित याच्यापेक्षा एखादा मार्क तुम्ही जास्तच पकडून चाला. मी हे ऑन अँड ॲव्हरेज दिलेलं आहे, ठीक आहे. पण एखादा मार्क्स तुम्ही याच्यामध्ये एखादा मार्क तुम्ही ॲड करा, त्याच्यापेक्षा जास्तचं टार्गेट तुमचं असलं पाहिजे. आता हे तुम्ही टार्गेट काय ठरवलं, एक आपण रँडम टार्गेट ठरवलं की चला मला इतके मार्क्स मिळवायचे आहेत, फॉर एक्झाम्पल 60 मार्क्स मिळवायचे आहेत. पण त्या 60 मार्क्सपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यावेळेला कुठला टीचर किंवा कुठला मार्गदर्शक किंवा कुठेही तुम्हाला हे सांगितलं जाईल की तुला कमीत कमी 60 मार्क्स पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला आपली अगदी कॅज्युअल रिॲक्शन असते. एवढं सोपं आहे का? बोलणं फार सोपं असतं, एवढे मार्क्स मिळत नाहीत. जे लोक पास होतात, जे लोक पोस्ट मिळवतात, जे लोक प्री क्वालिफाय करतात त्यांना मिळालेलेच असतात. ॲटलिस्ट जेवढे आयोगाने सांगितलेले आहेत, जेवढा कट ऑफ आहे तेवढे मार्क्स त्यांना मिळालेत म्हणूनच ते क्वालिफाय झालेत. म्हणजे जे कोणी तुम्हाला सांगतील एवढे मार्क्स पाडा, ते तुम्हाला जगातली अशक्य गोष्ट सांगतच नाही आहेत. अशी गोष्ट सांगतायत जी यापूर्वी बऱ्याच जणांनी केलेली आहे, त्यांना ती शक्य झालेली आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला करायला सांगितली जाते. त्यामुळे जर हा एक विचार तुमच्या डोक्यात असेल की हे शक्यच नाही आहे, तर तुम्ही कधीच एक्झाम पास होऊ शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टीकडे पाहण्याचा अप्रोच तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे, ठीक आहे. तर एवढे मार्क्स तुम्ही घेऊ शकता, कारण तेवढा अभ्यास तुम्ही करू शकता. बरेच जण घेतात, सो तुम्ही पण घेऊ शकता. मग आता हे माझं एक ब्रॉड लेवलवरती झालं टार्गेट की मला इतके मार्क्स मिळवायचे आहेत. पण तिथंपर्यंत पोहोचायचं कसं? बरेच विद्यार्थी हेच सेट नाही करू शकत. हे मी यापूर्वीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इवन 30 डेजमध्ये सुद्धा शेअर केलं होतं आणि चॅनलवरती सुद्धा सांगितलं होतं. पण आज मी हे परत का सांगते, कारण बरेच नव्याने विद्यार्थी जोडले गेलेले आहेत, शिवाय एक्झाम तोंडावरती आहे. त्यामुळे जर हे टार्गेट आत्ता नाही सेट करता आले किंवा हे जर तुम्ही विसरला असाल तर परत तुम्ही भरकटण्याची शक्यता आहे. मग आता इथंपर्यंत पोहोचण्यासाठी जे टार्गेट सेट करायचे आहेत ते आपल्याला सब्जेक्टमधून सेट करायचे आहेत. मग तुम्हाला 3 टेबल मेंटेन करायचे आहेत प्रत्येक वेळेला. त्यातला एक टेबल जो असेल तो तुम्ही एकदाच हे कराल, बनवून ठेवाल आणि तो तुमचा जिथे पण तुम्ही अभ्यासाला बसत असाल किंवा तुमचा मोबाईल फोन असेल त्याच्या वॉलपेपरला सेट करा. जिथे अभ्यासाला बसता तिथे रूममध्ये लावा आणि ते काहीही करा, पण हा जो चार्ट आहे तो तुम्हाला एव्हरीडे दिसलाच पाहिजे. हा तुमच्या डोळ्यासमोर. जसा आयोगाचा सिलेबस दिसला पाहिजे तसाच हा चार्ट तुम्हाला डोळ्यासमोर दिसला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, जे 7 सब्जेक्ट आहेत त्या 7 सब्जेक्टचे तुम्हाला तुमचं टार्गेट सेट करायचं आहे की मला या सब्जेक्टमध्ये कमीत कमी किती मार्क्स मिळाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त किती मार्क्स मिळाले पाहिजेत. आता हे जे आपण केलेलं आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त, मिनिमम आणि मॅक्झिमम, याच्यानुसार तुम्हाला हे टार्गेट सेट करायचे आहेत. मग तुम्हाला माहिती आहे की तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे, वीक सब्जेक्ट कोणता आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुमची ॲक्युरसी चांगली असते, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बिलकुल मार्क्स नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे टार्गेट तुम्ही तुमचे सेट कराल. मी जस्ट आणि एक्झाम्पल देते. समजा हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन्स आहेत, मला मॅक्झिमम 10 मार्क्स मिळाले पाहिजेत. जॉग्रफीचे 15 आहेत, 10 मिळाले पाहिजेत. पॉलिटीचे 10च प्रश्न आहेत, जरा मला 5 तरी किमान मिळाले पाहिजेत. इकोचे मला कमीत कमी 10 मिळाले पाहिजे. सायन्सचे 10, मॅथ्स रिजनिंग 10 आणि करंटचे 10 मला मिळाले पाहिजेत. किंवा आपण मॅथ्स रिजनिंगमध्ये परत कमी करूयात की मला इथे 5 तरी मिळाले पाहिजेत. हे माझं मॅक्झिमम टार्गेट झालं. आता हे टार्गेटपर्यंत कसं पोहोचायचं तेही मी सांगते. मग मार्क्स किती झाले माझे? 10, 20, 30, 40, 50 आणि 60 झाले. सो माझं जे टार्गेट आहे, समजा STI असेल किंवा ASO असेल, तर माझा मॅक्झिमम स्कोअरचं जे टार्गेट आहे त्याच्यानुसार मी माझ्या पोस्टपर्यंत पोहोचत आहे, ठीक आहे. मिनिमम याच्यामध्ये तुम्ही 1-2 मार्क्स कमी करू शकता. अर्थात तुमचं हे मिनिममच असायला पाहिजे. मॅक्झिमममध्ये उलट तुम्ही हिस्ट्रीमध्ये 1-2 मार्क्स ॲड करू शकता. जॉग्रफीमध्ये सुद्धा तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो. पॉलिटी ऑब्वियसली बऱ्याच जणांना तर पैकीच्या पैकी मिळत असतात. पॉलिटीमध्ये किमान 8-9 तरी तुम्ही टार्गेट ठेवू शकता. इकॉनॉमिक्समध्ये वाढतात. सायन्सचे आजकाल आयोग इझी क्वेश्चन विचारत आहे, तिथे आहे. मॅथ्स रिजनिंगमध्ये 15 पैकी 10 इझिली येतात, ठीक आहे. कारण एक 4 ते 5च एक्झाम्पल असतात जे अवघड असतात, बाकी सोपी असतात उदाहरणं. पण आपली प्रॅक्टिस किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड, तिथे एक्झाम हॉलमध्ये जर आपल्याला ते डिफिकल्ट वाटायला लागलं तर डिफिकल्ट आहे. ज्याची प्रॅक्टिस आहे त्याला ते इझी जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट, ठीक आहे. आणि करंट अफेअर्सचे 10 घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, 7-8 तरी यायला पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्हाला हे टार्गेट एकदाच सेट करायचं आहे. आता हे टार्गेट सेट केल्यानंतर तुम्ही जेव्हा पण क्वेश्चन पेपर सॉल्व कराल,
क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर प्रत्येक क्वेश्चन पेपरनंतर तुम्हाला एक चार्ट मेंटेन करायचा आहे, तो म्हणजे हा. सेम हेच जे आहे ते इथे फक्त आपण वेगळ्या स्वरूपात मांडले. समजा तुम्ही एक टेस्ट पेपर घेतला, आपण असं धरून चालू की तुम्ही आयोगाचाच पेपर घेतला. समजा तुम्ही 2017चा क्वेश्चन पेपर घेतलात, तुम्ही किती अटेम्प्ट केले ते तुम्ही इथे लिहाल अगोदर. समजा 100 पैकी तुम्ही किती अटेम्प्ट केलेले आहेत, 80 अटेम्प्ट केलेत. 80 पैकी तुमचे करेक्ट किती आलेत, 60 आलेत. चुकलेत किती, 20 चुकलेत. मग तुमच्या मायनसमध्ये किती गेले, 4 5 20, आय थिंक 5 गेले, राईट. मग आता तुमचा टोटल स्कोअर काय झाला, 55 झाला. माझं कॅल्क्युलेशन चुकलेलं नसावं, ठीक आहे. तर तुमचा स्कोअर काय झाला, 55 आला. आपण याच्यानुसार केलं तर चुकीचे झाले 20, 4 5 बरोबर आहे, ठीक आहे. तुमचा स्कोअर किती आला, 55 आला. आता हे जे तुम्हाला 55 मिळालेले आहेत हे तर तुम्हाला प्रत्येक टेस्ट पेपरला करायचं, पण यासोबत तुम्हाला काय करायचं, इकडे हिस्ट्रीचे किती आहेत, 15 आहेत. ज्योग्राफी 15 आहेत. पॉलिटी 10 आहेत. इकॉनॉमिक्स 15 आहेत. सायन्स 15 आहेत. मॅथ्स रिजनिंग 15 आहेत. करंट 15 आहेत. आता याच्यापैकी तुमचे हिस्ट्रीचे किती करेक्ट आले, सॉरी हिस्ट्रीचे तुम्ही किती अटेम्प्ट केले, सोडवलेले टोटल, करेक्ट किती आले ते इथे, चुकले किती ते इथे, आणि हिस्ट्रीचा तुमचा स्कोअर किती आला तो इथे, हे लिहायचं आहे. हे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये करायचं आहे की माझे ज्योग्राफी करेक्ट किती आले, चुकले किती, पॉलिटी करेक्ट किती आले, चुकले किती, इकॉनॉमिक्स करेक्ट किती आले, चुकले किती, सायन्स त्याच पद्धतीने मॅथ्स रिजनिंग आणि करंट. हे का करायचं आहे, कारण याच्यावरून तुमच्या लक्षात काय येईल की असा कुठला सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये माझी ॲक्युरेसी जास्त आहे, म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन्स बरोबर येतात. असा कुठला सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये माझे खूप जास्त चुकतात. आणि ज्यावेळेला तुम्हाला हे समजतं त्यावेळेला तुम्ही अटेम्प्ट करताना खूप काळजीपूर्वक करता. ज्या विषयाची तुमची ॲक्युरेसी चांगली आहे तो सब्जेक्ट तुम्हाला डेफिनेटली चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो. ज्या विषयाचे मार्क्स तुमचे जास्तीत जास्त जात आहेत तिथे तुम्हाला लक्षात येईल की माझे निगेटिव्ह कुठे जास्त जात आहेत, कुठे जास्त चुकत आहेत. त्या विषयाचे प्रश्न वाचताना तुम्ही काळजीपूर्वक वाचाल. कधी कधी असं होतं की एखादा विषय तुम्हाला सोपा जात असतो किंवा त्याला तुम्ही स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणत असता, पण तिथे तुमचे निगेटिव्हमध्ये जात असतात, त्या सब्जेक्टचा अभ्यास असतानाही. मग अशा वेळेला जर माझा अभ्यास आहे, मला तो सब्जेक्ट इझी वाटतोय, तरीही माझे निगेटिव्हमध्ये जास्त जात आहेत, याचा अर्थ असा होतो की तो सब्जेक्ट, त्या सब्जेक्टचे क्वेश्चन तुम्हाला टॅकल नाही करता येतात. एक तर त्या क्वेश्चनची लँग्वेज तुम्हाला समजत नाही आहे, किंवा मग प्रेशर येते तुम्हाला ते क्वेश्चन सोडवताना, काहीतरी प्रॉब्लेम असणार त्याच्यामध्ये, तो तुम्हाला टॅकल करता येईल. आणि जसं मी नेहमी सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपल्याला आजार माहिती होतो त्यावेळेलाच आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. तसंच ज्यावेळेला तुम्हाला का चुकते हे कळेल त्यावेळेला ती चूक होऊ नये यासाठी काय करायचं हेही तुम्हाला समजेल. मग तुम्ही काय कराल, टेस्ट सोडल्यानंतर हा चार्टसुद्धा तुम्ही काय कराल, एकदा प्रिपेअर कराल आणि फॉलो कराल, ठीक आहे. मेंटेन ठेवायचा हा चार्ट प्रत्येक क्वेश्चन पेपर नंतर. मग आता इथे तुम्हाला किती मार्क्स आले याच्यावरून तुम्ही टॅली करायचं की मी माझ्या मिनिमम मॅक्झिमम टार्गेटच्या जवळ आहे का. पहिला पेपर सोडवल्यानंतर तुम्ही जर मिनिमम टार्गेटपर्यंत नसाल, जेवढं तुम्ही मिनिमम ठरवलेलं आहे, कमीत कमी इतके आले पाहिजेत. या प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही म्हणजे कुठल्या सब्जेक्टमध्ये मिनिमम टार्गेटपर्यंत जात आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम टार्गेटपर्यंत जात आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही मिनिमम आणि मॅक्झिममच्या मधोमध आहात, आणि कुठला सब्जेक्ट असा आहे की तुम्ही मिनिममच्या जवळपासही नाही आहात, खूप मागे आहात, हे चेक करा आणि त्याच्यानुसार तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा, तरच तुमचं काहीतरी होईल. अदरवाईज ओनली रट्टा मारो, माहीत नाही, जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेला बघायला येईल, ज्यावेळेला टेस्ट पेपर असेल त्यावेळेला बघायला येईल, हे जर करत बसलात, हे जर तुम्हाला नाही कळलं की तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, कुठे तुमचा वीक पॉईंट आहे, तर तुमचा अभ्यास तुम्हाला तेवढा इफेक्टिवली एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करता येणार नाही. हे तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचं आहे, ठीक आहे. तर हा अर्थात 65 डेजवाल्या विद्यार्थ्यांसाठीचाच व्हिडिओ आहे, बट मी विचार करते की हा सगळ्यांसोबत शेअर करावा. आय डोंट नो मी हा फक्त 65 डेजवाल्या विद्यार्थ्यांना देईन की सगळ्यांना देईन, पण जर सगळ्यांना दिला तर सगळ्यांनी हे फॉलो करा. अदरवाईज जे 65 डेजवाले स्टुडंट आहेत त्यांनी काहीही झालं तरी हे चार्ट मेंटेन करायचेच आहेत. मग तुम्ही हे ड्रॉ करा किंवा आपल्या ग्रुपवरती 65 डेज चॅलेंजच्या ग्रुपवरती मी हे तिन्ही चार्ट जे आहेत, हा आणि हा, त्याची इमेज तुम्हाला सेट करेन. तुम्ही त्याची PDF जरी काढून घेतलीत, हा तर एकदाच तुम्हाला मेंटेन करायचं आहे, बट हे तुम्हाला नेहमी करावे लागतील. सो तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा की तुम्ही कसं कराल. मी जे ह्याचं फॉर्मॅट आहे ते तुम्हाला सेंड करेन. आता हे टार्गेट सेट केल्यानंतर जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नसाल, तुम्ही जे टार्गेट सेट केलेलं आहे त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नसाल, तर अजूनही 1.5 महिन्यापेक्षा थोडा जास्त कालावधी तुमच्या हातात आहे.
अजूनही तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता, पण ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स येत आहेत, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही टार्गेट हिट करताय, त्या सब्जेक्टमधला स्कोर कमी नाही झाला पाहिजे हे डोक्यात ठेवा. जर तुम्ही PSIची तयारी करत असाल तर कुठलेही 5 ते 6 सब्जेक्ट तुम्ही फोकस करा, हे मी सजेस्ट करते तुम्हाला. बाकी तुमच्यावरती आहे, पण ते इतके परफेक्ट करा. जर तुम्ही एक सब्जेक्ट म्हणजे PSIसाठी जर तुम्ही एक सब्जेक्ट कुठला तरी अगदी नाहीच म्हणजे मला काहीच येत नाही आहे आणि मला त्याच्यावरती मेहनत नाही घ्यायची उरलेल्या दिवसात, असा जर तुमचा अप्रोच असेल तर त्या विषयाचा वेळ बाकी विषयांमध्ये अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करा की बाकी विषयामध्ये मग तुमचे मॅक्झिमम बरोबर आले पाहिजेत, तिथे चुकीला माफी नाही. अशा पद्धतीने स्वतःसोबत राहा आणि जेवढं तुम्ही स्वतःला शिस्त लावून घ्याल, स्वतःशी स्ट्रिक्ट राहाल, तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला कधी सुरुवात कराल? ज्यावेळेला तुमचे कमीत कमी 5 सब्जेक्ट झालेले असतील त्यावेळेला. 4 सब्जेक्ट झाल्यानंतरही करू शकता. जर 5वा सब्जेक्ट तुमचा तुम्हाला माहिती की ठीक आहे चला बाबा माझं ॲटलिस्ट 50% तरी झालेलं आहे, तरी तुम्ही सॉल्व करा. आत्ता टेस्ट पेपर सॉल्व करताना अजून पुढचे 1-2 आठवडे तुम्ही वीकली 2 वेळा टेस्ट सोडवू शकता. म्हणजे जे टाईम टेबल मी माझ्या स्टुडंटना दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही रविवारी एक टेस्ट सॉल्व करा, शनिवारी एक टेस्ट सकाळी सॉल्व करा, शनिवारी त्याचा ॲनालिसिस करा. जर शनिवारी नाही झालं कंप्लीट तर रविवारचा दिवस घ्या, रविवारी पण कंप्लीट करा. त्यानंतर तुम्हाला सोमवारी आणि मंगळवारी पुढच्या टेस्टसाठी अभ्यास करायचा आहे आणि बुधवारी सकाळी परत एक टेस्ट सॉल्व करा. ठीक आहे. परत शुक्रवार तुम्ही काय कराल, बुधवारी आणि गुरुवारी तुम्ही काय कराल, टेस्टचं ॲनालिसिस कंप्लीट कराल आणि मग शुक्रवारी अभ्यास कराल, शनिवारी दुसरी टेस्ट द्याल. या पद्धतीने टाईम टेबल तुम्ही फॉलो करा, तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल. पण फक्त टेस्ट सोडवणं आणि फेकून देणं याचा तुम्हाला फायदा होणार नाही आहे. ती टेस्ट सोडवल्यानंतर त्याचं विश्लेषण करा आणि त्या विश्लेषणाची रिव्हिजनसुद्धा करा. फक्त एक झालं पाहिजे की एखादी टेस्ट तुम्ही सोडवली, त्या टेस्टमध्ये एक प्रश्न आला आहे, त्या प्रश्नाचं तुम्ही विश्लेषण केलं आहे, त्या प्रश्नासारखा दुसरा प्रश्न किंवा त्या विश्लेषणातून आलेला दुसरा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. फक्त ॲक्युरसीवरती लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या टेबलमध्ये अटेम्प्ट तुमचा कशानुसार ठरेल, एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की पेपर किती हार्ड आहे किती नाही, त्याच्यानुसार तुमचा अटेम्प्ट ठरेल. बट हा जो टेबल आहे, हा जो बॉक्स आहे, हा तुमचा वाढत गेला पाहिजे आणि हे जे आहे ते तुमचं कमी झालं पाहिजे. हे कमी झालं की हे ॲटोमॅटिकली कमी होईल. ठीक आहे. आणि हे वाढेल. तर याच्यामध्ये काय वाढवायचं आहे, काय कमी ठेवायचं आहे, हा ग्राफ तुमचा तुम्हाला समजला पाहिजे. आणि हे प्रत्येक टेस्टनंतर चेक करायचं आहे की माझ्यामध्ये खरंच काही इम्प्रूव्हमेंट आहे की मी परत खाली 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 चाललो आहे. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे आपण डाऊन चाललो आहे, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की आपलं काहीतरी चुकतं आहे. लगेच या टेबलकडे यायचं की कुठला सब्जेक्ट आहे जो मला मागे आणतो आहे, माझा जो स्ट्रॉंग सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये मी अजूनही स्ट्रॉंग आहे का हे पहा. ज्यावेळेला तुम्ही स्वतःचं मूल्यमापन कराल त्याच वेळेला तुम्ही थोडीफार प्रगती करू शकाल. ठीक आहे. सो हे व्यवस्थितपणे लक्षात आलं असेल तुमच्या. अशा पद्धतीने टार्गेट सेट करा आणि ते हिट करण्यासाठी मेहनत करा. तुम्ही डेफिनेटली तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला हवी असलेली ड्रीम पोस्ट तुम्ही मिळवू शकाल. आय होप परीक्षेच्या आधी हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल आहे. याची तुम्हाला हेल्प होईल अशी मला तरी आशा आहे, कारण याची मला खूप हेल्प झाली होती जेव्हा पण कुठली एक्झाम क्रॅक करायची होती. तर तुम्हाला सुद्धा डेफिनेटली याची मदत होईलच. आणि अशा पद्धतीने टार्गेट सेट करा आणि त्याच्यावरती काम करा. जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.